क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतो. एक बाजूला हॉरिझन बॉयज विरुद्ध फारुख नाईन स्टार. मोठा सामना पाहायला मिळतो. क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. जो संघ विजय मिळणार तो निश्चितच सेमीफायनलचा तिकीट मिळणार. आणि कोणत्या संघाला मिळणार, बेस्ट होते बेस्टची लढाई पाहायला मिळणार आहे. आणि गोंदाची महाकोती पाहायला मिळते. चिपळूणचा एक उगवता सितारा जुनैद, फलंदाजी स्ट्राईकला असताना जऊर दळवी. आणि मागच्या सामन्यामध्ये जऊरने जी नेतृत्व फलंदाजी वाकाने दोघे होते. सूर्य एक फलंदाजी पाहायला मिळाली होती जऊरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोंदाची महाकोती पाहायला मिळतोय जुनैद. आणि फलंदाजीसाठी असणार आहे पुन्हा एकदा सुरेख सामना पाहायला मिळतात. जो जिंकणार तो तिथे सेमीफायनल. सुंदर फटका होता, स्विचचा फटका होता, परंतु चेंडू निर्धाव जातोय. सुरेख चेंडू हाताळत जातोय जुनैदच्या माध्यमातून. जवळ जुनैद शरीराचा वेध घेतोय चेंडू, परंतु सिंगलच्या मदतीने स्वतःच संघाचं एक खातं खोललं जातंय. स्ट्राईक मी ते डावखुऱ्या सार्थकला सार्थक टू जुनैद. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असताना दोन्ही टॅलेंटेड खेळाडू आहेत चिपळूणच्या. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल होते पाहूया. जुनैद सार्थक आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव संकेत बरं पडते. पंच दंडित करतायत, धाव वाढतायत. सूर्य एक फटका होता, सीमारेषा पार चाललाय, चौकार येतोय सार्थकच्या बॅटमधून. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय सलग. सुंदर फटका पाहायला मिळतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 6 धावा झाल्यात. निश्चितच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं खेळाडूच्या माध्यमातून, रॉनीच्या माध्यमातून. आणि तर निश्चित चौकार झाला असता, परंतु सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चेंडू गॅदर केला, सरळ फेकून दिला. तद्नंतर स्ट्राईकमध्ये एकेरीचा फटका पाहायला मिळतो. स्ट्राईक येते जहूरकडे. आणि गोंदाची माग होते पुन्हा एकदा येतोय जुनैद. सुंदर चेंडू होता, बॅट्समॅन चेंडूचा काही संपर्क झाला नाही. स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 8 धावा झाल्यात. येणारे काही चेंडू असतील. पंच वनटुकीची खून करतात. धावसंख्या 8 धावा झाल्यात. बिनबाद 8. सुरेख चेंडू होता, इतकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जुनैदकडून. षटक संपतं, एक षटक संपतं तर धावसंख्या होती 9. येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे या इनिंगसाठी. आणि हॉरिझन बॉयजला मोठी धाव उभी करायची असेल या येणाऱ्या 3 षटकांवर कॅपिटलाइज करावं लागणार आहे. आणि आता गोंदाची माकोती पाहायला येते पुन्हा एकदा. दिवा एक्सप्रेस, अक्षय गुरव, पांडा. एक बाजूला अक्षय गुरव असतोय तर त्यासमोर फाईट करतोय सार्थक. आणि अस्तित्वाची लढाई असणार आहे. स्वतःला सिद्ध करावं लागणार या सामन्यामध्ये. जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला या निश्चित या सामन्यामध्ये तुम्हाला अस्तित्व सिद्ध करावं लागेल. पुन्हा एकदा गोंदाची माग होती पाहायला मिळतोय पांडा. सुरेख चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंच एक धावची खून करतील. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 10 धावा लागल्यात फलकावरती. आता स्ट्राईक मध्ये जहूरला गोलंदाजी माग होते पुन्हा एकदा. दिवा एक्सप्रेस, अक्षय गुरव. सुरेख गोलंदाज आहे. मागील काही दशकापासून अनेक सुरेख पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती अक्षय गुरव. सुरेख चढता आणि मनगट फटका सीमारेषा पार येतोय. जवळ ब्रँड चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 14 धावा झाल्यात. सुरेख खेळ पाहायला मिळतोय जवळच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती अक्षयवरती हल्ला चढवला जातोय. चौकार ठोकावला. तदनंतर येणारा पुढील चेंडू निश्चितच कोणता असेल तो विचार करण्यासारखा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंचांच्या निर्णयाकडे जाणार आहे. यस, मोठा धक्का बसतोय. जौर बॅक टू द पेव्हिलियन. जौरच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय ऑरिजिन बॉईज संघाला. त्याची जाण्यासाठी तो गणेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळते अक्षय गुरव. सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. चौकार येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 18 धावा झाल्यात आणि अक्षयवरती हल्ला चढवला जातोय. या षटकामध्ये दुसरा चौकार येतोय. या गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय आणि काहीच्या मॅटमधून एकदा आल्या चौकाराच्या मध्ये स्वतःचं खातं खोललं जाते. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होऊन पोहोचते. एक गडी बाद 18 धावा. सुरेख चेंडू होता. काय चेंडू होता. वेगावरती स्वार झाला होता. अक्षय गुरुच्या माध्यमातून सुरेख चेंडू हाताळला आणि गणेशला बॅटचा चेंडूचा काय संपर्क झाला. चेंडू निर्धाव आला. पुन्हा एकदा गोंदाजी माग होती. अक्षय येतोय. सुरेख चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव समाधान लागते. धावसंख्येत भर पडते. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या होते 19. एक गडीच्या मोबदल्यात धावसंख्या होते 19. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नये. धावसंख्या झाली 19. 19 रन्स, 1 विकेट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. आता गोलंदाजी मागवरती पाहायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन येतोय करीम. स्ट्राईकला असणार आहे गणेश. एक बाजूला कॅप्टन कोल असणार आहे तर एक बाजूला यंग टॅलेंटेड खेळाडू असणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. मोठा सामना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. यस पंच नोट आउट घोषित करतायत.
यस, एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्येत बरोबर ते मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत बरोबर पडते. धावसंख्या होती 20 धावा झाल्या. 2 षटके समाप्त. धावसंख्या होती 20. गोलंदाजी मागवती पाहायला मिळतो करीम. स्ट्राईकला असणारे गणेश, नॉन स्ट्राईकला सार्थकने गणेशची जोडी मैदानात असणार आहे व्हर्जन बॉयज संघासाठी. सुरेख चेंडू होता, वेगावरती स्वार झाला होता करीम. येणारे 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याची जरुरी असणार आहे. त्या गोलंदाजी मागवरती पाहायला मिळतो करीम. सुंदर फटका होता परंतु चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी माग होते पाहिलं होतं करीम. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. बॅट्समॅन चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिरवली. धावसंख्येत बरोबर पडते. धावसंख्येत 22 धावा झाल्यात. अजून काही चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते करीमच्या माध्यमातून. सुरेख चेंडू हाताळले. निश्चितच आता काहीच वेगळी रणनीती असेल या सामन्यामध्ये. विचार करायचा येणारे 7 चेंडू असेल. 7 चेंडूमध्ये मोठी आणि यस डायरेक्ट हिट झालाय. निश्चितच पंचांचा निर्णय काय असणार आहे पाहूया. आणि रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का बसतोय. सार्थक तंबूच्या आश्रयाला परततोय. सार्थकच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय. त्याची जागेसाठी तो सलीम कानेकर. मागच्या सामन्यामधील सलीमने जी चौका ठोकवलं त्यामध्ये मोमेंट शिफ्ट झाला. त्यानंतर हॉरिझन बॉयज संघाला विजय मिळण्यासाठी मोठा सिंहाचा वाटा उचलला या सलीमने. आणि आत्ता देखील या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. कारण येणारे 7 चेंडूचा खेळ असणार आहे. 7 चेंडूमध्ये आपल्याला मोठे धावा उभा करायचे असेल तर तुम्हाला निश्चित मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती पाहायला मिळतो करीम टू सलीम. एक बाजूला एक्सपिरियन्स असतो, दुसऱ्या बाजूला युवा टॅलेंट असणार आहे. एक बाजूला चिपळूण एक्सप्रेस, दुसऱ्या बाजूला चिपळूणमधील मोठं नाव असणार आहे. हो शेडू आपण नियंत्रित गोलंदाजी रनआउटचा धोका असतो. आणि रनआउट कोण होतोय? गणेश. बॅक टू द पॅव्हलियन. चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका. लगेच आपण पुढच्या षटकार वळणार आहोत. तीन षटकांसह तर धावसंख्या होते 3 गडी बाद 22. आफ्टर 3 ओव्हर्स 3 विकेट लॉस 22 रन्स. नवीन फलंदाज येतोय. संदा मैदानामध्ये येतोय. संदा आणि सलीमची जोडी मैदानात. आणि येणारे 6 चेंडूचा खेळ असणारा गोलंदाजी मागमध्ये येतोय दिवा एक्सप्रेस. पुन्हा एकदा अक्षय गुरव. एक बाजूला चिपळूणमध्ये खेळाडू असतो त्या समोर असणार फेस करायचं समोर चॅलेंज असणार आहे. दिवा परिसर बिलॉंग करणार अक्षय गुरव. दिवा एक्सप्रेस मैदानामध्ये पाहायला मिळते. स्वतः एस टी रक्षणामध्ये काहीसा बदल पाहायला मिळते. लॅबो स्वतः
इष्टरक्षक म्हणून काम पाहतोय ना क्षेत्ररक्षणामधील बदल पाहायला मिळते. चला सामन्याकडे वळतोय. येणारे 6 चेंडूचा खेळ असणार आहे. 6 चेंडूमध्ये मोठ्या धावा वसूल कराव्या लागतील. गोलंदाजीचं देखील चॅलेंज असणार आहे. अक्षय गुरव विरुद्ध सलीम. सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टोय लागली परंतु चेंडू निर्धाव होतो. येणारे 5 चेंडू असतील. 5 चेंडूमध्ये निश्चित मोठे धाव खेळायचे असतील तर निश्चित मोठी फटके करावं लागणार आहे. तर टार्गेट सेट करायचं असेल तर यू मिस. आय डेफिनेटली इट. फर्निचर डिस्ट्रॉय. नजर अटी दुर्घटना घटी. त्याची जाण्यासाठी सुरुवात येतोय. येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि गोलंदाजी मागुती पुन्हा एकदा आणि नशिबाचा चौकार येतोय. स्लिप रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 26. हॅलो. सुरेख फटके पाहायला मिळते. बॅक टू बॅक चौकार येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 30 धावा झालेत. चला येणारे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. स्पीडअप करा. चालू सामना असणारे फारुख नाश्ता विरुद्ध हॉरिझन बॉईज. आणि हॉरिझन बॉईजचा संघाचा विचार केला असता तर अक्षय गुरावरती हल्ला चढवला जातोय. सलग 2 चेंडू होते. 2 चौकार आले. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 30 धावांचा डोंगर उभा केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती. अक्षय पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आणि धावबादचा धोका असणार आहे. निश्चितच धावबाद होतोय. संधा बॅक टू द पेव्हलियन. आणखी एक धक्का बसतोय. 5वा धक्का बसतोय रनआउटच्या स्वरूपात. त्याची चांगली भावेश.
पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती अक्षय पाहायला मिळतोय. एकतीस धावांचा डोंगर उभा केला. येणारा एक चेंडू शिल्लक असणारा या इनिंग मधील आज इनिंग ब्रेक होतं. लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचंय नायस्टर संघ. सुरेख चेंडू होता. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 31 धावा. विजयासाठी 32 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय फारुख नाश्ता संघासाठी. चला हॉरिझन बॉयज थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चिपळूण कार रेंटलचे मालक अरफात खान यांनी समालोचक कक्षामध्ये यायचंय. चिपळूण कार रेंटलचे मालक अरफात खान. वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है. आपका सभी का स्वागत है. आखिरी मुकाबला आखिरी क्वार्टर बना चल रहा है. 24 गेंदों के अंदर 31 रन ओरिजिन बॉयज ने बनाया. 32 रनों का लक्ष्य रखा गया. फारूक 9 स्टार इस टीम को जीतना गए. 24 गेंदे और बिल्कुल वो छोटा बैटल है. बैटल छोटा गए. 31 बने गए. 32 रनों का लक्ष्य गए. 32 प्राप्त हुए गए. क्या पर्याप्त रहेंगे वो भी देखा जाएगा, या ईंट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, गेंद का जवाब बल्ले से दिया जाएगा. प्रारंभिक बैटर मैदान के अंदर महाराष्ट्र के पहले पायदान पर जिनका नंबर है वो राहुल सुरवाटे लैबो मैदान के अंदर. नॉन स्ट्राइकर एंड पर चिपळूण के कोहिनूर के घेरे प्रणव तांबे. नॉन स्ट्राइकर एंड पर गेंदबाजी करने के लिए तेजस मैन फ्रॉम संगमेश्वर तालुके के अरोली गांव से बिलोंग करते हैं. बिल्कुल वो अच्छे खिलाड़ी हैं. फील्डिंग शॉट फाइंडिंग स्क्वायर लेग मिड विकेट नॉक ऑन. पहले गेंद के ऊपर बिल्कुल जरूर दलवी ने गलती की. पहले गेंद के ऊपर राहुल सुरवाटे को चकमा देने की कोशिश. 22 का इशारा हुआ. तोहफे में जो मिला वो कबूल किया गया. गेंद बांटने के बाहर 4. पहले गेंद के ऊपर जहूर दलवी बिल्कुल वो चकमा खाते में नजर आए. जो खेला माफी नहीं गया. पहली गेंद बांटने के बाहर चले गए. 4 के साथ खाता खुला बैटिंग करने वाली टीम का. क्रॉस बल्ले का इस्तेमाल किया. इस गेंद को पॉइंट की तरफ खेलना चाहते थे. तेजी के साथ फील्डर गेंद के ऊपर चले गए. रन कम बनाए. उसके अंदर जगूर ने पहली गेंद के ऊपर गलती की. उसके बाद दूसरी गेंद के ऊपर राहुल सुरवाटे उन्होंने सिंगल लिया. स्कोर कार्ड बिल्कुल 5 पर पहुंच गया. मैच में मजा आएगा. इस मैच में मजा आएगा. और फील्डिंग करने वाली टीम बिल्कुल वो स्ट्रगल कर रही है. इस ओवर की अगली गेंद प्रणव तांबे कद्दू का इस्तेमाल किया. बहुत अच्छा स्ट्रोक है. क्रॉस बल्ले का इस्तेमाल. नो बॉल का भी इशारा हुआ. गेंद बाउंड्री के बाहर 5 का बोनस. तेजस बहुत बड़ी गलती कर रहे. नो बॉल का इशारा. उसके अंदर चिपळूण का कोहिनूर का हीरा प्रणव तांबे अंडरम का कोहिनूर का हीरा गए और बिल्कुल वो अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. क्रॉस बल्ले का इस्तेमाल किया. बहुत अच्छा स्ट्रोक है. नॉन स्ट्राइकर की तरफ जब तक थ्रो किया गया वो थ्रो गेंदबाज पकड़ने पाए. सिंगल बनाया गया. भाग्यशाली रहे बल्लेबाज प्रणव तांबे. एक सिंगल के साथ स्कोर कार्ड अब जाकर 11 रन बगैर किसी नुकसान के. 32 रनों का लक्ष्य है. राहुल सुरवाटे लैबो और क्लीन बॉल. 100 सोनार के 1 लोहार के. दूध का दूध पानी का पानी. तेजस ने शिकार किसका किया. बहुत बड़ा शिकार. टप्पा खाने के बाद इनकी गेंदे देखिए कहां से कहां पर चली गई. एक्शन रिप्ले में देखिए जिस तरीके से वो उनको घुमाव मिला और चारों घने छेद. महाराष्ट्र के अच्छे खिलाड़ी आउट हो गए. राहुल सुरवाटे लैबो आउट होने के बाद अब जाकर मैदान के अंदर चिपळूण के अंडरम के किंग का खिताब जिनके पास है वो अब्दुल्ला खान मैदान के अंदर गए. जीतने के लिए कुल मिलाकर आपको 32 रन बनाने. अब्दुल्ला खान मैदान के अंदर
इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार्ग पर, राउंड द विकेट। टप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर चले गए, गलती कर रहे गेंदबाज तेजस। व्हाइट बॉल, 12 रन 1 विकेट के नुकसान पर। कट करना चाहते थे, लाइन बहुत अच्छी है, टप्पा बिल्कुल अच्छा है। टप्पा खाने के बाद घुमाव मिला, गेंद विकेट कीपर के दस्तानों में। अब्दुल्ला खान स्ट्रगल करते हुए नजर आए, बैकफुट पर चले के बहुत खूबसूरती के साथ गेंद को कट कर दिया, पॉइंट की तरफ गेंद को खेला, कटा कट, फटाफट, सट्टा सट। अब्दुल्ला खान का वो बिल्कुल पॉइंट की तरफ खबर ड्राइव, गेंद बॉर्डर के बाद चार। 16 रन पहले ओवर के अंदर आए तेजस, बहुत महंगे साबित हुए। 16 रन वाला ओवर, एक शिकार उन्होंने किया, राहुल सुरवाडिया ने लाभों का शिकार उस ओवर के अंदर हुआ, मगर 16 रन बहुत ही महंगे साबित हुए। अपने रन कम बनाए गए, आधी रन से क्या पहले ओवर के अंदर आपने खर्च की। अब बैलेंस के अंदर 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 16 रन बचे हुए गए। मुबारक का दूसरे ओवर के अंदर गेंदबाजी करने के लिए हॉरिजन बॉयज के लिए। मुबारक नई खिलाड़ी है, यंगस्टर खिलाड़ी है, इनका नाम फिलहाल बिल्कुल वो चिपलून के अंदर चर्चा में गए। पिछला श्री कृष्ण चषक हुआ, आज की रात में कुलस्वामिनी चषक, ये 2 टूर्नामेंट के अंदर इनका नाम बना। पहले गेंद ऑन साइड की तरफ ड्राइव किया, क्लास है इनके पास, पहले ताकत उसके बाद नजाकत। गेंद बॉर्डर के बाद 4 कड़क शॉट। प्रणव तांबे चिपलून के अंदर कोहिनूर का हीरा क्यू अंडरम के अंदर, उसका जवाब आज की रात में कड़क शॉट। स्कोर 20 पर पहुंच गया। ज्यादा बाहर चले गया, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, व्हाइट बॉल का इशारा, मिस्टर एक्स्ट्रा के साथ स्कोर का डब जाकर 21 रन 1 विकेट के नुकसान पर। कहा चले गए, दबाव बंद रहा है, प्रणव तांबे बिल्कुल वो मुस्कुरा रहे हैं, और अब्दुल्ला खान क्या शायद नहीं पहुंच पाए, व्हाइट बॉल का भी इशारा हुआ। अब्दुल्ला खान का विकेट रनआउट के अंदर गिरा, अब्दुल्ला आउट होकर डकआउट की तरफ चले गए। 2 विकेट के नुकसान पर स्कोर का डब जाकर स्कोर का डब जाकर 22 पर गए। सौरभ रॉनी मैदान के अंदर आएंगे बल्लेबाजी करने के लिए, स्ट्राइकर इन पर रहेंगे, चौथे नंबर पर आए, 22 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर चल रहा है, 32 रनों का लक्ष्य 4 ओवर के अंदर रखा गया। फारूक लाइन स्टार के स्तर के ऊपर, ओहो अच्छी गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी, लाइन बिल्कुल अच्छी थी, टप्पा बिल्कुल अच्छा था, टप्पा करने के बाद उछाल मिला, बिंदी गेंद, कदमों का इस्तेमाल किया था, क्रॉस बल्ले का इस्तेमाल कर रहे थे, आगे आए थे, बिल्कुल मन बना लिया था, उसके बाद बल्ले के मुंह को खोला, गेंद और बल्ले का ताल्लुक अच्छा नहीं हुआ और सिंगल लिया गया। सिंगल के साथ स्कोर का डब जाकर 23 पर पहुंच गया। 23 रन 2 विकेट के नुकसान पर। मुबारक गेंदबाजी कर रहे गए, ओवर नंबर 2 का गेंद चल रहा है। इस ओवर की अगली गेंद, इस ओवर की 3 गेंदें समाप्त हुई, 3 गेंदों का खेल बचा हुआ है अभी भी। मुबारक महंगे साबित हुए गए, गेंदबाजी करने के लिए मुबारक तैयार। प्रणव तांबे ऑन स्ट्राइक, कदमों का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेला, लॉन्ग द कारपेट का स्ट्रोक था, बुलेट शॉट खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर सही तरीके से आई थी, लॉन्ग ऑन पर फील्डर योगेश के हाथों में चले गए, उन्होंने गेंद को फीड किया, थ्रू किया, सिंगल लिया गया। सिंगल के साथ स्कोर 24 रन। क्रॉस बल्ले का इस्तेमाल लगातार सौरभ रॉनी कर रहे हैं, गेंद और बल्ले का ताल्लुक उनका अच्छा नहीं हो रहा है, लगातार गेंदें उनके शरीर पर टकरा रही है और सिंगल लेने में कामयाब है। 25 पर स्कोर कार्ड, केवल बैलेंस में 7 रन बचे हुए गए। मुबारक थोड़े महंगे साबित हुए गए। राउंड विकेट, बैकफुट बैक चले गए, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश। प्रणव तांबे इस मैच के अंदर बिल्कुल वो उनके पिटारे के अंदर अलग अलग जो स्ट्रोक है ना, वो स्ट्रोक खेल रहे हैं आज के रात के अंदर। 2 ओवर का के समाप्त, स्कोर 25 रन 2 विकेट के नुकसान पर। आने वाली 12 गेंदों का खेल बचा हुआ है और 7 रन की जरूरत। तेजस तीसरे ओवर के अंदर आए ओरिजिन बॉयज के लिए, कमजोर गेंद ऑन साइड पर खेल दिया, शानदार फील्डिंग, पॉइंटिंग पर भावेश ने इनके हाथों को लगने के बाद गेंद अंदर की तरफ आई, एक सिंगल लिया गया, सिंगल के साथ स्कोर का डब जाकर 26 पर पहुंच गया। 1 विकेट, 11 गेंदों में 6 चाहिए। 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाज बिल्कुल बल्लेबाजी करने वाली टीम अब जाकर देखिए धीरे धीरे वो 2 विकेट के नुकसान पर जीत की तलाश की तरफ जा रहे हैं। स्कोर 27 पर पहुंच गया, 5 रन चाहिए 11 गेंदों के अंदर। तेजस के खिलाफ इस गेंद के ऊपर एक बार फिर वो ऑन साइड की तरफ खेल दिया।
स्ट्राइकर एंड पर सौरभ रॉनी है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, बैकफुट पर चले गए, क्लीन बोल्ड कर दिया, बल्लेबाज आउट में, तीसरा झटका, तीसरा शिकार, सौरभ रॉनी भी बैक टू बबलिंग चले गए। 28 रनों पर यह तीसरा झटका लगा। बैटिंग करने पर टीम फारूक 9 स्टार टीम की उम्मीद टूटे, जीतने के लिए अभी भी इस मैच में 4 रन चाहिए। सौरभ बोज ने मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए, तेजस इस ओवर की अगली गेंद आने के साथ फुल टॉस कहते हैं, ले लिया कैच, सौरभ बोज ने आ गए, सौरभ बोज ने चले गए, विकेट लगा, विकेट गिरता हुआ नंबर लगाकर वापस भी जा रहे। मैच बन सकता है, मैच बनाने की जरूरत है। और धीरे धीरे मुझे ऐसा लग रहा है कई लोगों को अब जाकर वो नींद आ रही है, उसको नींद उड़ाने वाला काम अब जाकर मैदान पर होगा, ऐसा लग रहा है। दानिश इस्सानी मैदान के अंदर आए हैं, 4 रन अभी भी चाहिए जीतने के लिए। कुल मिलाकर 8 गेंदों का खेल बचा हुआ है। तेजस के अभी भी 2 गेंदें बची है, 8 में 4 चाहिए। दानिश इस्सानी आखिरी गेंद, आखिरी गेंद शेष, 7 गेंदों का खेल बचा हुआ है, 4 रनों की जरूरत है। दानिश इस्सानी मैदान के अंदर, राउंड द विकेट, वो अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कड़क शॉट करने की कोशिश, और इसके साथ क्या बात है, इस गेंद के ऊपर अंपायर का इशारा, 5 का बोनस, खेल खलास, मुकाबला समाप्त। फारूक 9 स्टार की टीम अब जाकर दूसरी टीम वो सेमीफाइनल के अंदर पहुंच चुकी है, और अब जाकर वो बिल्कुल वो दूसरा सेमीफाइनल जो होगा वो बिल्कुल देखने जैसा होगा। कई दर्शक उसका इंतजार करके इस मैदान के ऊपर कल की रात में बिल्कुल 9 बजे वो दूसरा सेमीफाइनल, पहला सेमीफाइनल ग्रामीण का होगा और दूसरा सेमीफाइनल ओपन का होगा, और बिल्कुल वो देखने में बहुत मज़ा आएगा, बहुत मज़ा आएगा। एक तरफ फारूक 9 स्टार और दूसरी तरफ MS बाउंसर शिंगार दिल्ली की टीम, उनके बीच का वो बैटल